नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महात्मा गांधीजी या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण। महात्मा गांधीजी सत्य अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगाला, सत्य अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगाला, कोटी कोटी वंदन करतो बापू आम्ही तुम्हाला, कोटी कोटी वंदन करतो बापू आम्ही तुम्हाला। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव मनाली आहे। आज मी आपल्या समोर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी बोलणार आहे। महात्मा गांधीजी हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई असे होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले। त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते। ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते। त्यामुळे गांधीजींनी या अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले। महात्मा गांधीजी सत्य, अहिंसा व शांततेचे पुरस्कर्ते होते। त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसा या शस्त्राच्या जोरावर ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। त्यांनी खादीचा प्रचार केला, लोकांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश दिला। त्यांनी लोकांना सत्य, अहिंसा व मानवतेची शिकवण दिली। त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। त्यांना महात्मा व राष्ट्रपिता या पदव्या मिळाल्या। लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत। त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती। दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींनी या जगाचा शेवटचा निरोप घेतला। महात्मा गांधीजी एक आदर्शवादी नेता होते। अशा या महान देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।